ठाण्यातील नौपाडा विभागात आज मराठीचे धडे घेतलेल्या तब्बल 1000हून अधिक अमराठी रिक्षाचालकांची एकाच ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली। शिवसेनेच्या वतीने अमराठी रिक्षाचालकांसाठी उपक्रम राबवण्यात आला होता। या उपक्रमांतर्गत मराठीचे धडे पूर्ण केलेल्या रिक्षाचालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। साधारणतः काल माझे 4 वायुवेग पथक कार्यरत होते आणि 450 वाहनं आम्ही चेक केली। त्यापैकी 36 जी वाहनांतले चालक होते त्यांना हिंदी भाषा येत होती, मराठी भाषा व्यवस्थित येत नव्हती। तर अशांना आपण जागीच नोटीस देखील दिलेल्या आहे आणि ही नोटीस जी काही नवीन नोटिफिकेशन निघालेले आहे तर ही नोटीस 1 महिन्याची असणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या चालकांनी पुन्हा मराठी शिकणे आवश्यक आहे आणि शिकून पण आमच्या ऑफिसमध्ये यायचं। त्यामध्ये आमचे इन्स्पेक्टर त्याची टेस्ट घेतील आणि टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्यांचं जे पुढील कायदेशीर कारवाई होणार होती ती रद्द होईल। सगळ्यांनी अगदी नम्रपणाने मराठी शिकलेली आहे। म्हणजे बाहेर काय चाललंय मला माहित नाहीये किंवा काही नतद्रष्ट लोक असतात सुद्धा प्रत्येक ठिकाणी। एखादा नतद्रष्ट कोणीतरी असेल, काहीतरी स्टेटमेंट करत असेल, पण फक्त आम्ही त्यांना तेच सांगतोय की तुम्ही नम्रपणे वागा। फक्त मराठीची 15 वाक्य शिकलेले आहात, पण जेव्हा एखादं भाडं नाकारतं तर भाडं नाकारू नयेच, पण ते त्याच्या आधी माफ करा हे म्हटलंच पाहिजे। दादा, ताई, काका, बाबा, दादा हे सगळं हाक मारली पाहिजे आणि ते मला असं वाटतं ह्या केंद्रात तरी मला तो अनुभव खूप चांगला आहे। अर्थात स्वामींचा आशीर्वाद घेऊन सगळ्यांनी हे केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।